नमस्कार, मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा जो विषय आहे आपला बोलायचा म्हणजे म्हटलं तर यूट्यूबवर किंवा बातम्यामध्ये जे जिकडं तिकडं प्रकरण गाजतं आहे ते हुंड्याबद्दल. मला एक गोष्ट सांगायची आहे. प्रिय आईवडिलांनो, तुमच्या मुलीला सोन्याच्या पिंजऱ्यात कैद करणाऱ्या मुलापेक्षा तिला पंख पसरून आकाशात उडू देणारा मुलगा शोधा. मुलगा अगदी गरीब असला तरी चालेल, पण तो तुमच्या मुलीला राणीसारखा ठेवणारा हवा. हे तिचं लग्न ठरवताना नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. आपण त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. त्यावेळेला आपण फक्त पैसा आणि पैसाच बघतो. लग्नानंतर तिच्या किंवा तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या तरीही मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटीत घरी बसलेली मुलगी केव्हाही बरी. छळ सहन करणं ही सामाजिक प्रतिष्ठा कशी असू शकते याचा विचार तर आपण कधी केलाय? पडली तर माझ्या घराचे दरवाजे माझ्या मुलीसाठी कायम उघडे आहेत, ही समाजात प्रतिष्ठेने मिरवण्याची गोष्ट आहे. प्रिय मुलींनो, लग्न कसं होतं यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे लग्न कोणाशी होतं. करताना खरंच तो मुलगा त्या लायकीचा आहे का? जो तुमच्यावर प्रेम करतो तो हुंडा मागूच कसा शकतो याचा विचार आपण कधी केला? खरा स्वाभिमानी मुलगा कधीही हुंडा मागू शकत नाही. वडिलांनी दिलेल्या फॉर्च्युनरपेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या ॲक्टिवावरनं प्रवास केला ना, तरीही तो सुखकारक असतो. स्वतःची बहीण ही चांगल्या ठिकाणी गेली पाहिजे. मग आपण जेव्हा दुसऱ्याची मुलगी आणतो ती आपल्यासाठी आपल्या घरातल्यांची नोकर असते का ती बँक असते की तिला त्रास देऊन तिच्याकडनं हवे तेवढे पैसे तुम्ही घ्याल? पिंजरा जरी सोन्याचा असला तरी तो पिंजराच असतो. त्या पिंजऱ्यातून कधीही उडता येत नाही. बघा, पटतंय का तुम्हाला? प्रत्येक मुलीपर्यंत तिच्या आईवडिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आजही हुंडाबळी होतो. आज या महाराष्ट्रात या प्रत्येक घरात आणि किती वैष्णवी असतील, किती त्रास सहन करत असतील हे कुणास ठाऊक.